मिरजेतील स्पंदन हृदयालय रुग्णालयात पोलीस कुटुंब आणि पत्रकार यांच्या कुटुंबासाठी मोफत मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर रघुनाथ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले। याला मोठा प्रतिसाद मिळाला। तसेच या आजाराबाबत आणि डायटिंगबाबत मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी डॉक्टर रियाज मुजावर, डॉक्टर अमित जोशी, डॉक्टर योगेश जमगे, डॉक्टर सचिन गावडे, डॉक्टर शबाना मुजावर उपस्थित होते। तर मी डॉक्टर रघुनाथ कुलकर्णी, मी मधुमेह तज्ज्ञ आहे आणि आज आपण स्पंदन हॉस्पिटल येथे एक मधुमेहाशी संबंधित कॅम्प ठेवलेला आहे। मुख्यतः ऑडियन्स आम्ही जे बघतोय ती पोलीसचे कर्मचारी किंवा रिपोर्टर्स, जी लोक अतिशय ताणतणावामध्ये सध्या काम करतात आहे, त्या लोकांच्यासाठी हा कॅम्प अतिशय आवश्यक आहे म्हणून आपण हे घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण मूळ 2 तपासण्या केलेल्या आहेत। एक म्हणजे रक्तातलं चरबी, लिपिड प्रोफाईल आणि त्याशिवाय आपण ब्लड ग्लुकोज ही टेस्टिंग केलेली आहे आणि त्याबरोबर आम्ही त्यांना एक मोफत सल्ला हा पण दिलेला आहे। कारण आता बघतोय की जे ह्या अतिशय मानसिक ताणतणावामध्ये जे हे विभागीय लोक काम करत आहेत, त्या सगळ्या लोकांना लाईफस्टाईलमध्ये बदल किंवा मॉडिफिकेशन हे आवश्यक आहे। स्पंदन हॉस्पिटल हे या बाबतीत अतिशय अग्रेसिव्हली काम करत आहे आणि इथे आम्ही पुढच्या दृष्टीने सुद्धा काही अशा पद्धतीचे कॅम्प राबवू आणि यामध्ये मी डॉक्टर रियाज मुजावर, डॉक्टर अमित जोशी, डॉक्टर जमगे, डॉक्टर गावडे या सगळ्या लोकांचं अतिशय महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे। कारण हृदयरोग हा जो आजार आहे हा सुद्धा मधुमेहाशी निगडीत आहे आणि मधुमेह हे या सगळ्या आजारांची जननी आहे। त्यामुळे प्रॉबेबली मधुमेहावर योग्य ते नियंत्रण हे या सगळ्या कॉम्प्लिकेशन्सना प्रिव्हेंट किंवा कंट्रोल करण्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करत आहे। तर अशा पद्धतीने मला वाटते की आपण सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा आणि यापुढे सुद्धा शुगर कंट्रोल आणि त्याबरोबर हृदयाशी संबंधित काही तपासण्या जसं ECG आहे, ट्रेडमिल आहे, यासुद्धा आपण वार्षिक लेवलवर जर केल्या आणि त्याबरोबर रेटिना तपासणी, जी की डोळ्याची तपासणी आहे आणि अतिशय आवश्यक तपासणी, ही तपासणी करत असताना मधुमेह तज्ज्ञ म्हणून आम्हाला काही इन्फॉर्मेशन मिळते आणि त्या चेंजेस जे आम्ही आहेत त्याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये चेंजेस आम्ही करत असतो, ते सगळे चेंजेस आपल्याला इथे जर आपल्या तज्ज्ञांशी चर्चा केली तर आपल्याला हे उपलब्ध आहे। तर मला वाटतं मी धन्यवाद देतो स्पंदन हॉस्पिटलचे डायरेक्टर आणि त्याबरोबर डॉक्टर शबाना, ज्यांनी हा कॅम्प अतिशय योग्यरित्या घडवून आणलेला आहे आणि पेशंटला याच्यामध्ये बऱ्यापैकी फायदा होण्याची शक्यता आहे आणि यापुढे सुद्धा आम्ही हे असे कॅम्प चालू ठेवू। धन्यवाद। स्पंदन हृदयालय मिरज आजचा कॅम्प घेण्याचे कारण असं होते की कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह ही शरीराला लागली वाळवी आहे। सुरुवातीला यामध्ये काही लक्षण दिसत नाहीत, पण जशी वाळवी लाकडाला आपण खात असते तशी हे दोन्ही आजार आपल्याला आतनं कमकुवत करत असतात आणि अचानक आपल्याला मेंदूचा पक्षाघात होणे किंवा हार्ट अटॅक येणे ह्या प्रकारचे लक्षण दिसतात। प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे जर लवकर याचे निदान झाले आणि लवकर ट्रीटमेंट झाली तर ह्या सगळे पुढचे जे होणारे आजार आहेत ते आपण टाळू शकतो। हा त्यामागचा उद्देश होता। पत्रकार बंधू आणि पोलीस बंधू खूप धगधगीमध्ये काम करतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये जर लवकर याचे निदान झाले तर आपण ते प्रिव्हेंट करू शकतो। सगळ्यात बेस्ट म्हणजे व्यायाम करा, योग्य झोप घ्या आणि योग्य वेळी जेवण आणि संतुलित आहार घ्या। हे सांगून मी माझे 2 शब्द संपवतो। तसेच रघुनाथ कुलकर्णी सरांचे आभार मानतो की त्यांनी आपला पूर्णपणे सकाळचा वेळ देऊन हा कॅम्प यशस्वी करण्यात खूप मोठा हातभार लावला। थँक्यू व्हेरी मच सर, थँक्यू।